रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही परिस्थिती आम्ही जे म्हणत होतो ते आता खरं ठरायचं. जिंकेल कोण हा असणारा वेगळा भाग आहे, त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही. का आमच्याकडे बूथ वाईज मतदानाची जी माहिती येईल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून ती आज रात्री कदाचित असताना येईल आणि उद्या आम्ही असणारं स्टेटमेंट येईल तर काय परिस्थिती आहे ती आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे एक व्हेरी शुअर झाले की मोदी 400+ जे आहे ते आता फुगा होता अशी परिस्थिती आहे. दुसरी या सगळ्या याच्यामध्ये जी आहे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही सर्वात मोठी विरोधी पक्ष उभं राहिले. आता किती जागा येतील हा जो भाग आहे तो मला वाटतं 4 जूनला त्या ठिकाणी आहे. परंतु पहिल्या फेज सेकंड फेजमध्ये जे आता मी प्रचार करून आलो आहे त्या सगळ्या याच्यामध्ये उमेदवाराची परिस्थिती अत्यंत चांगली आहे आणि तो BJPच्या टफ फाईट देतोय अशी परिस्थिती आहे. मी टफ फाईट देतोय याचा हा शब्द प्रयोग केला आहे त्याचं कारण की आज BJP ही सत्तेवरती आहे आणि मग त्यांच्याबरोबरचीच असणारी लढाई. हिंगोलीमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना, त्याच्यामुळे सगळे सेक्युलर आणि मुस्लिम वोट्स यांना वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही. नांदेडला अविनाश भोसीकर हे असणारे उमेदवार आहेत, लिंगायत समाजाचे असणारे उमेदवार आहेत. काँग्रेसने त्या ठिकाणी चव्हाण यांना असणारी उमेदवारी दिलेली आहे. चव्हाण हे सुद्धा अशोकराव चव्हाणाच्या गटाचे आहेत आणि आता BJPचे असणारे जे उमेदवार आहेत चिखलीकर ते सुद्धा त्याच पक्षाचे असल्यामुळे एकाच गटाचे झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. अशोकराव चव्हाणांबरोबर असणारे जे आमदार आहेत कदाचित ते BJPमध्ये निवडणूक संपले तर वॉकओव्हर होती आणि म्हणून नांदेडच्या मुस्लिम मतदाराला वंचित बहुजन हा एक पर्याय आहे. त्याच्यामुळे आम्ही असं स्ट्रॉंग आलेलो आहोत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सेक्युलर मताला पर्याय नाही, काँग्रेस मताला तिथे असणारा पर्याय नाही. काँग्रेस आणि सेक्युलर हे वंचितच्या बाजूने तिथे उभे राहताना त्या ठिकाणी दिसत आहेत. राहिला दुसरा जो आहे तो यवतमाळ वाशिम. आमचा उमेदवार त्या ठिकाणी बाद करण्यात आला. त्याचा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी एक्सेप्ट केला नाही. पण तिथे असणारं गोर बंजारा संघटन जे आहे त्यांचे उमेदवार अनिल राठोड यांना आम्ही असणारा पाठिंबा दिला आणि अचानक ते इलेक्शनच्या सीनवरती प्रकट झाले असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही उमेदवार आणि तिथले कार्यकर्ते अशावरती पाठिंबा का दिला आम्हाला सांगा. कोणाला तरी द्यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही असा गोड बंजाराला दिला. नाही नाही, ते तर एकदम रेसवर येऊ.
तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशी असताना जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती चांगली आहे. आम्ही सगळेजण समाधानी आहोत की वेगळे जरी आम्ही निघालो तरी आमचं असणारं अस्तित्व नुसतं अस्तित्व नाही तर वी आर विनिंग फोर्स असं आम्ही दाखवतो. हे मला वाटतं उद्याच्या राजकारणामधला देशभराच्या राजकारणामधला एक मेजर फॅक्टर होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार तर परभणीमध्ये सुद्धा शिवसेनेचे असणारे उमेदवार यांना गावबंदी होते अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दिलेले असणारे उमेदवार पंजाबराव दत्त एक स्वतंत्र हवामान खातं गावोगावी घरोघरी पोचलेलं. त्यांनी आज फार मजेशीर दिशा सांगितली की लग्नाचं हवामान सुद्धा मीच सांगत असतो. त्याच्यामुळे 50% वरती परभणी मतदारसंघामध्ये ते हवामान म्हणूनच ओळखले जातात. आणि एकंदरीत तिथे लढाई आहे असं मला त्या ठिकाणी दिसलंच नाही. दुसरा जो मतदारसंघ आहे तो बुलढाणा जो सेकंड फेजमध्ये आहे. त्या सेकंड फेजमधल्या उमेदवाराची सुद्धा परिस्थिती अत्यंत